नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलवर। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज या चैत्र महिन्यातल्या गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने आपण पारंपरिक श्रीखंड बनवणार आहोत, जे गोडसर, मऊसर आणि अतिशय चविष्ट लागते। ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि घरी सहज बनवता येते। श्रीखंड बनवण्यासाठी 1 लिटर घट्ट दही घेतलेले आहे। आमच्याकडे खूप छान ताजे घट्ट मलाईदार दही मिळते, म्हणून मी बाहेरचे दही घेतले आहे। घरी तयार केलेले दही पण छान घट्ट होतं। एक भांडं घेऊन त्यावर पांढऱ्या कलरचा दुपट्टा किंवा मऊ कापड टाकून त्यावर दही ओतून घ्यायचं आणि कापडाला गाठ पाडून घेऊन ते उंच जागेवर टांगून ठेवायचं। असं 6 ते 7 तास ठेवायचं। आता 7 तास झालेले आहे। एकदम मस्त असा चक्का तयार झालेला आहे। तयार झालेल्या चक्का दहीला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। दह्यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। 1 लिटर दह्याचे 2 वाटी चक्का दही तयार झालेले आहे। त्याकरिता 2 वाटी चक्का दही, 1.5 वाटी साखर, थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये काही रेषे केशरचे घालून घेतलेले आहे। 1 चमचा जायफळ बिलाची पूड आणि बदाम पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे। एका प्लास्टिकच्या चाळणीवर चक्का दही घालून त्याला छान चमच्याने घासून घ्यायचं। घासल्यानंतर जे चक्का दही आहे ते छान मलाईदार होऊन चोपडं असं श्रीखंड बनतं। अशा पद्धतीने पण आपल्याला छान मलाईदार श्रीखंड तयार करता येतं। चाळणीवरच पिठी साखर घालून पण आपल्याला छान चमच्याने घासून घेता येतं। बघा, चाळणीच्या मागे घासलेला चक्का हा तयार झालेला आहे। याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। अगदी थोडासा चक्का हा तुम्हाला चाळणीवर मी घासून दाखवलेला आहे। अशा तऱ्हेने पण आपल्याला श्रीखंड तयार करता येतं। आता यामध्ये थोडीशी पिठी साखर घालून मिक्स करून घ्यायचं। तुम्ही पुरणाच्या चाळणीवर पण चक्का घासून श्रीखंड तयार करू शकता। बाकीचा चक्का दही एका मोठ्या भांड्यात घेऊन आपल्याला त्याला बीटरने फेटायचं आहे। चक्का दही हे हलकं होईपर्यंत बीटरने छान फेटून घ्यायचं आहे। हे चक्का दही तुम्हाला आता जरी घट्ट वाटत असलं तरी त्याला छान बीटरने फेटता फेटता ते मलाईदार होत जातं। बीटरने हे फेटण्यासाठी आपल्याला 5-7 मिनटं लागतात। यामध्ये जर तुम्हाला मलाई टाकायची असल्यास तुम्ही मलाई घालू शकता किंवा थोडंसं दूध घालायचं असेल तर दूध पण घालू शकता। चक्का दही हे बीटरने फेटल्यामुळे छान मस्त असं फुलतं। श्रीखंड ही पारंपरिक भारतीय गोड डिश आहे, जी दह्यापासून बनवली जाते। कमी आंबट असलेले दही घेतले तर श्रीखंड हे चवीला खूप छान लागतं। साखर पण कमी लागते आणि दही जर जास्त आंबट असले तर श्रीखंडाला साखर पण जास्त लागते आणि आंबट गोड ही चव फारशी चांगली लागत नाही। बघा, किती छान चक्का दही फेटून झालेलं आहे। आता त्यामध्ये साखर घालायची आहे। 350 ग्राम साखर घेऊन त्याला बारीक करून घेतलेली आहे पिठी साखर त्यामध्ये थोडी थोडी घालायची आणि बीटरने फेटून घ्यायचं। अशा प्रकारे पूर्ण बारीक केलेली साखर श्रीखंडमध्ये घालायची। चक्क्यामध्ये साखर टाकल्यामुळे छान चक्का दह्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे बीटरने छान फेटलं जातं। साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। सर्व बाजूंनी छान मस्त बीटरने फेटून घ्यायचं। 2 वाटी चक्का दह्याचे श्रीखंड किती छान मस्त फुललेले आहे आणि हलके झालेले आहे। बीटरने फेटलेल्या श्रीखंडाची चव ही मार्केटमधून आणलेल्या श्रीखंडापेक्षाही खूप छान लागते। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही बघू शकता 2 वाटी चक्का दह्यापासून किती मोठे श्रीखंड तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं श्रीखंड तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला बदाम पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आणि 1 चमचा वेलची जायफळ पूड घालून घ्यायची। चाळणीवर पण थोडासा चक्का घासून दाखवला तर त्यावर पण बदाम पिस्त्याचे काप घालून वेलची जायफळ पूड घालून घ्यायची। त्यानंतर दुधामध्ये केशर भिजवायला ठेवले होते ते दूध श्रीखंडमध्ये घालून घ्यायचं।
आणि श्रीखंडला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। केशरला दुधात भिजवल्यामुळे छान पिवळा कलर आलेला आहे। केशरचे दूध श्रीखंडमध्ये टाकल्यामुळे श्रीखंडला पण छान कलर आलेला आहे। बदाम, पिस्ता, केशरचे श्रीखंड तयार झालेले आहे, जे गोडसर, मऊसर आणि अतिशय चविष्ट लागते। बदाम, पिस्ता, केशरचे श्रीखंड एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि जे श्रीखंड चाळणीवर तयार केले होते त्याला पण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊन एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। कमी असलेले श्रीखंड हे चाळणीवर तयार केलेले आहे आणि भरलेल्या बाउलमध्ये श्रीखंड हे बीटरने फेटून घेतलेले आहे। बाउलमध्ये काढलेल्या श्रीखंडवर केशर घातलेले दूध घालून घ्यायचे आणि त्यावर बदाम, पिस्त्याचे काप घालून श्रीखंडला सर्व करायचं। आपले बदाम, पिस्ता, केशर श्रीखंड तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा चविष्ट, सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये।